वर्धा रोड चिंचभवन चौक पर हिट एंड रन मामले में लापरवाह BMW कार चालक बाइक सवार मजदूरों को उड़ाकर फरार हो गया। इस दुर्घटना में युवा मजदूर योगेश तुलसीराम बोपचे उम्र 29 जगदीश नगर गिट्टीकदान निवासी का उपचार के दौरान मौत हो गई। आधी रात को मृतक बाइक से घर लौट रहा था। चिंचभवन से गुजरते वक्त BMW कार क्रमांक HP 89A1592 के चालक ने बाइक को टक्कर मार दी। इस टक्कर में बाइक के परखचे उड़ गए। BMW कार से बेलतरोड़ी पुलिस ने शराब की बोतल और एक मोबाइल भी जब्त की। BMW हिमाचल प्रदेश की पासिंग थी। मृतक के परिवार में पत्नी 5 महीने और 5 साल का बेटा, माता पिता भाई है। गरीब परिवार न्याय की गुहार लगा रहे हैं। जी मेरा नाम है लोकेश तुलसीराम बुक्से, जिसकी डेथ हुई मेरा बड़ा भाई है, सगा भाई है। संडे के दिन लेट नाइट पे उनका ऑन द स्पॉट एक्सीडेंट हुआ चीज भवन में। तो हमें सुबह 5 बजे पता चला। मैं हॉस्पिटल गया, उन्हें देखा और वो हॉस्पिटल वाले बोल रहे थे कि तुम्हारा भाई जिंदा है अभी। तो उन्होंने वेंटिलेटर पे लगा के रखे थे, तो हमको लगा कि जिंदा है, लेकिन ऑन द स्पॉट उनकी डेथ हो गई थी। तो हॉस्पिटल वाले ने 4 बजे तक उनको ऐसे ही रखा और 4 बजे उनको मृत्यु घोषित कर दिया। फिर हम पुलिस वाले के पास में गए, FIR वगैरह दर्ज किए। वो पहले करने वाले थे हमको, लेकिन मेरे भाई के पास में जाना मुझे बहुत इंपॉर्टेंट था, तो पुलिस वाले ने FIR दर्ज किया। फिर दूसरे दिन ये अंतिम संस्कार किए हमने। तो फिर उसके बाद में पुलिस वाले के पास में और गए, तो उनसे हमने हेल्प मांगे, तो वो हमारी हेल्प नहीं कर रहे बरोबर। वो बोल रहे हैं कि हम आरोपी को पकड़ रहे हैं बोले। अब मुझे ये बताओ कि कोई चोरी करता, कोई हाथ मर्डर करता, उसको तो 2-3 दिन में पकड़ लेते हो, लेकिन ये आरोपी को क्यों नहीं पकड़ पाते हो सर? वो बोल रहे हैं कि वो फरारी पे, तो फरारी पे तो पकड़ क्यों नहीं पाते? उनकी इंफॉर्मेशन भी पूरी निकल गई है, उसका नंबर भी हमने उनसे बात भी करे, ये पुलिस वाले को बताया हमने, फिर भी वो बोल रहे कि फरारी पे, और वो बोल रहे कि केस करो बोलते। तो हमने बोले कि हमको डॉक्यूमेंट्स कौन देगा? तो बोले हम डॉक्यूमेंट्स खुद ही देंगे बोले, वो BMW के कागजात वो मालक देगा बोले। अब मुझे बताओ, वो BMW के कागजात अगर से मालक देगा और वो फरारी पे, तो आप उसको गिरफ्तार करो ना। वो डॉक्यूमेंट्स लाके आपको क्यों देगा? आप उसको गिरफ्तार करो। और ये हम पुलिस वाले को बोल रहे हैं, तो वो बोल रहे हैं कि वो फरारी पे चल रहा है, बस वो यही बोल रहे हैं, हम अपना काम कर रहे बोले। इससे हमको पुलिस वाले से कुछ रिस्पॉन्स नहीं मिल रहा। हॉस्पिटल में एडमिट है, एम्स हॉस्पिटल में, का एम्स हॉस्पिटल में वो एडमिट थे और बेलतरोड़ी के पुलिस स्टेशन में हमने मामला दर्ज किया है। हमको पुलिस वाले की तरफ से कोई रिस्पॉन्स नहीं मिल रहा सर। जिनकी डेथ हुई है, मैं उनकी पत्नी हूँ। ये मेरा छोटा लड़का है और एक बड़ा लड़का है, वहाँ सोया है। बस मैं इतना चाहती हूँ कि मेरे दोनों बच्चों का भविष्य का पालन पोषण पूरा ये करे, मुआवजा दे, या जिसने भी काम किया है उसको मारने से उसको फांसी गिरफ्तार किया जाए। वो इतना बड़ा हादसा कर दिया, उसको सजा मिलनी चाहिए। माझी पोराची डेट डिटेलची 8 तारीखले 3:30 वाजता झाली आहे गाडीला रात्री। तो इकडूनच आम्हाला सकाळी 5-5:30 वाजता खबर झाली कि तुम्हारे लड़के की एक्सीडेंट से डेथ हो गई। फिर हम गए इधर से और देखे तो वेंटिलेशन पे था। फिर डॉक्टरों ने उसको 4 बजे मृत्यु घोषित कर दी। अब पुलिस वाले की तरफ गए तो उनने भी हमारी हेल्प नहीं की, वो बोलते केस करो। और उसके गाड़ी का भी पता लग गया, कल फोन से भी बात की, लेकिन उसने फोन से बात करते करते बंद कर दी। अब हमारा पालने वाला वही था, घर चलाने वाला वही था। उसके 2 बच्चे, एक है 5 महीने का, एक है 3 साल का। क्या काम मिस्त्री था। अभी आगे की क्या आपकी मांग है? अब आगे की हमारी ये मांग है कि उसके परिवार का हमारा मुआवजा कौन देगा? उसके बच्चे की परवरिश के लिए मुआवजा चाहिए हमें। ये बोपचे की मम्मी मैं नातवासाठी सुविधा पाहिजे, शिक्षणाची, त्याच्या पत्नीला पालाची, लेकराला पालाची, हे सुविधा पाहिजे। मी का कमवणार नाही आहो, माझ्या पतीने कमवणार नाही आहे, घरी बसून राहत, माझ्या पोराच्या भरोश्यावर राहत होतो। मी सामाजिक कार्यकर्ता व जे मृतक आहेत त्यांचे मी मित्र आहो। नागपूर शहरामध्ये 8 तारखेला शनिवारच्या रात्री बेलतरोडी पोलीस स्टेशन अंतर्गत एक घटना घडली आणि ते घटना घडल्यानंतर तो व्यक्ती ऑन द स्पॉट मरण पावला। त्यांच्या मरणाचे कारण असं आहे की हिट अँड रन कायदा अंतर्गत BMW गाडीने त्यांना
रेस ड्रायव्हिंग मध्ये त्यांना उडवलं आणि जागेवर त्यांचा मृत्यू झाला. पण आतापर्यंत बेलतुर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत आणि नागपूर शहर पोलीस अंतर्गत आतापर्यंत त्या आरोपीला अटक करण्यात आलेली नाहीये. 5 दिवसाच्या वर दिवस लोटून गेलेले आहे, आटवून गेलेले आहे, पण आतापर्यंत त्याला आरोपीला अटक करण्यात आलेली नाहीये. अज्ञात आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मग मला नागपूर शहर पोलिसांना प्रश्न विचारायचा आहे की अज्ञात आरोपी अज्ञात राहणार का, की आरोपीची ओळख होणार, की तो अज्ञात राहणार? मला हा प्रश्न नागपूर शहर पोलीस यंत्रणाला विचारायचा आहे. नागपूर शहर पोलीस यंत्रणा एवढी हलकी झाली का, एवढी ढिली झाली का, की म्हणजे नागपूर शहर पोलीस आणि बेलतुर्डीची तपास यंत्रणा तिथपर्यंत पोहोचत आहे आणि तो आरोपी फरार होऊन जात आहे. फार्म हाऊसवर गेले की फरार झाला, घरी गेले की फरार झाला. म्हणजे काय चाललंय, भोळ कारभार चालू आहे का? नागपूर शहर पोलिसांना मला 3 प्रश्न करायचे आहे. पहिला प्रश्न, नागपूर शहर पोलीस यंत्रणा आणि त्या आरोपीची त्याच्यावर साठगाठ आहे का? दुसरा प्रश्न मला हा करायचा आहे की नागपूर शहर पोलीस गाजावाजा करतात की आमच्या नागपूर शहरात क्राईम आम्ही कमी करत आहोत, क्रिमिनल आम्ही कमी करत आहोत, एकीकडे कॅमेरे आम्ही भरपूर लावत आहोत. राज्य सरकारतर्फे मला असं माहित आहे, माझ्या माहितीनुसार, की राज्य सरकारच्या आदेशानुसार रात्री 2 वाजता नंतर कोणत्याही पबला परमिशन नाहीये. पण हा व्यक्ती कुठून निघाला, कुठून त्यांनी युटर्न घेतली, कुठून या व्यक्तीने कसं उडवलं, याचा तपास बेलतुर्डी पोलीस स्टेशन व नागपूर शहर पोलीस करत नाहीये. विमानतळाच्या आसपास हा प्रकार घडलेला आहे आणि या अगोदर पण नागपूर शहरात भरपूरसे प्रकार घडलेले आहे. म्हणजे आरोपीमध्ये आणि त्या हिट अँड रन करणाऱ्या लोकांमध्ये आणि त्या अमीर लोकांच्या मुलामध्ये काही धास्ती आहे का नाही, त्या न्याय आपण विकत घेतलेला आहे, म्हणजे गरिबांना न्याय द्या आणि त्यांना आपण सोडून द्या, असं काही आहे का नागपूर शहर पोलिसांना? मला प्रश्न करायचा आहे. मला फक्त एवढं सांगायचं आहे की जो व्यक्ती मरण पावलेला आहे तो अतिशय गरीब घरचा आणि अत्यंत संघटन आणि एकदम संघर्ष करून म्हणजे मेहनत करून आपल्या घर परिवाराला पाळणारा मुलगा होता. आणि या मुलाला न्याय भेटत नसेल आणि त्या आरोपीला अटक होत नसेल तर आम्ही कोणाला हात मागायची, आम्ही कोणासमोर हात जोडायचे? आम्हाला हा प्रश्न नागपूर शहर पोलिसांना विचारायचा आहे. दुसरी गोष्ट, त्या गाडीमध्ये महागाचे वाईन, दारू हे सर्व सापडलेलं आहे. पण आतापर्यंत अद्याप काही त्या आरोपीचा आतापर्यंत काही पत्ता लागलेला नाहीये व आतापर्यंत अटक झालेली नाहीये. मला नागपूर शहर पोलिसांना हीच विनंती करायची आहे की आपण लवकरात लवकर त्यावर अटक करावी, त्यावर कारवाई करावी व या मुलांच्या भविष्याचा उदरनिर्वाह कोण करणार? तो आरोपी करणार, नागपूर शहर पोलीस करणार, कोण करणार? म्हणजे काय रस्त्यावर जनावर लागलेले आहे का, की रात्री BMW मर्सिडीज त्यांचे अमीर लोकांचे मुलं मुली निघणार आणि रस्त्यावर जनावर चालते उडून देणार? म्हणजे माणूस नाही का रस्त्यावर? अतिशय दुर्दैवी घटना नागपूर शहरात घडलेली आहे. मी आपल्याला हे सांगू इच्छितो की ह्या परिवाराला आणि या मुलांना व आम्हा सर्वांना नागपूर शहर पोलिसांतर्फे न्याय भेटावा हीच आपण सर्वांना विनंती करतो. आपल्या माहितीनुसार आरोपीचं नाव आणि त्याचा ऍड्रेस काय तुम्ही सांगू शकता का? आम्हाला दिलेल्या माहितीनुसार आम्ही काल तिथे गेले असताना आम्हाला तिच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे इथून निघून गेलेले आहे, मी तुम्हाला सांगायचं विसरलो, ज्या दिवशी ते घटना घडली आणि तो मृतक पावला दुसऱ्याच दिवशी ते कवाडे साहेब तिचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे ते निघून चालले गेले व त्यांनी परत त्या प्रकरणामध्ये अपडेट सुद्धा घेतलेला नाही व परिवाराला सुद्धा बोलवलेला नाही. आतापर्यंत आम्ही स्वतः जाऊन तिथे फॉलोअप घेऊन आलो, साहेब काय झालं तर त्यांनी आम्हाला अद्याप माहिती दिलेली नाही. पण आमच्या काही बांधवांनी, सहकारी बांधवांनी स्वतः तपास केला व माहिती काढली तर हिमाचल प्रदेशची गाडी आहे, ठीक आहे. त्यानंतर मुंबईचा तो मालक आहे, त्याचं खान, शाहरुख खान त्याचं असं काहीतरी नाव आहे. त्या व्यक्तीने डीलरला गाडी इकडे विकायला दिली आणि ते गाडी नागपूर शहरात फिरून लोकांना मारायचं काम करत आहे, असंच म्हणणार ना? म्हणजे तिथे मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की नागपूर शहर पोलीस गाजावाजा करत आहे आणि नागपूर शहर पोलीसचे पालकमंत्री गाजावाजा करत आहे की नागपूर शहर यंत्रणा स्ट्रिक्ट झालेली आहे आणि भरपूर कॅमेरे आम्ही लावत आहोत. म्हणजे कॅमेऱ्याचं काय? आम्ही त्यांना प्रश्न विचारलं की आम्हाला सीसीटीव्ही फुटेज द्या, त्यांनी आम्हाला सांगितलं की तिथचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहे. म्हणजे नॅशनल फ्लाईट विमानतळावर उतरत आहे आणि त्या भागाला एक अपघात घडत आहे. म्हणजे असं समजा की नागपूर शहर पोलीस यंत्रणांच्या भोंगळ कारभार चालू आहे, भोंगळ कारभार. तिथे यंत्रणा म्हणजे पूर्ण ढिली झालेली असं समजावं लागेल ना? का तिथचे कॅमेरे बंद आहे? हा काय उत्तर आहे? तिथचे कॅमेरे बंद आहे असं आम्हाला उत्तर त्यांनी दिलेलं आहे. गाडीचा नंबर काय आहे? त्या गाडीचा नंबर आहे HP 89 कॅपिटल A 1592 आणि त्या गाडीवर रिच ब्लिस ऑटोमोबाईल असं काहीतरी तिथे लोगो लागलेला आहे. म्हणजे मला तर असं संकेत आहे आणि संशय आहे की ही गाडी डीलरला विकायला दिलेली होती आणि त्याच्याच मुलाने हा घटना आणि हा पराक्रम घडून आणलेला आहे. मला ही संशय आहे. मैं बबलू भगत, सामाजिक कार्यकर्ता। आज हम लोग जो पश्चिम नागपुर के जगदीश नगर स्लम बस्ती में जहाँ उपस्थित है, जिनके निवास पर उनका जो घर के मुखिया थे योगेश, उनके 2 बच्चे, बीवी, उनका आकस्मिक एकदम दुर्घटना में निधन जो हुआ है, तो मैं समझता हूँ कि ये निधन
जो दुर्घटना जिस गाड़ी से हुआ है वो गाड़ी बीएमडब्ल्यू मतलब बहुत करोड़पति की गाड़ी, करोड़पति आदमी ने मतलब दारू शराब सब मिला उसमें, तो उसने जानबूझकर ये दुर्घटना किया दारू पीकर। तो मैं चाहता हूँ आज हम लोग प्रेस कॉन्फ्रेंस लेने वाले हैं और पूरा कमिश्नर कलेक्टर सब एप्लीकेशन देके धरना आंदोलन करने की आपके माध्यम से हम लोग एक चेतावनी दे रहे हैं। अगर 2 दिन में उन्हें न्याय नहीं मिला गरीब को तो हम लोग बहुत भारी तादाद में पूरी जगदीश नगर पूरा बस्ती के लोग बहुत तादाद में आंदोलन करने की आज हम लोग चेतावनी दे रहे हैं।